मित्रांनो, आज दिशा फायटर्स आणि भारत आदिवासी सेना यांच्या मार्फत जे ठिय्या आंदोलन पुकारण्यात आलं, याच्यामध्ये फक्त शहादा तालुक्याचा मुद्दा नाही, शहादा आणि दळगाव, परंतु पूर्ण जिल्हा आदिवासी असल्यामुळे जे काही ठेक्याचे कामं चालतात तिथं त्यांचा दर्जा त्यांनी राखला पाहिजे. तो दर्जा राखला जात नाही. म्हणून इथं हे जे रस्त्यांची नावं दिलेली आहेत याच्याबद्दलचे निवेदन इथले आपले जे डेप्युटी साहेब, आपले वडील साहेब आहेत आणि जगताप साहेब आणि दळगावचे साने साहेब आणि त्यांचे सगळे जे ज्युनियर इंजिनियर आणि त्यांच्यासोबतचे त्यांचे सहकारी यांच्यासोबत चर्चा करून आपल्या दिशा फायटर्सचे सुशील भाऊ आणि भारत आदिवासी सेनाचे आपले संविधान सेनाचे सतीश भाऊ त्यांची टीम त्यांच्यासोबत यांनी जे आंदोलन पुकारले हे खरं म्हणजे लोकांचा प्रश्न आहे आणि लोकांनी त्या भागामध्ये आता जे जे रस्ते यांनी सांगितले आहेत, खरं म्हणजे हे 3 वर्षापासूनचे प्रलंबित रस्ते आहेत आणि त्यांचं अजूनपर्यंत काम झालेलं नाहीये. आणि ज्यांचं काम झालेलं आहे ते एकदम बोगस आणि निकृष्ट प्रकारचे आहे. तर याची दखल आपला जो एसी आहे, जो 3 जिल्ह्याच्या 5 जिल्ह्याचे जे बॉस आहे नाशिकच्या, जो इथं बसतो येऊन जातो टक्केवारी घेऊन जातो, अशा अधिकाऱ्यांनी त्यांच्या हे जे काही कर्मचारी आहेत त्यांच्या अधिकारी आहेत याला जाब विचारला पाहिजे. आणि येणाऱ्या काळामध्ये जर यांनी आता ते आपल्याला त्यांनी निवेदन दिलेलं आहे, त्यांनी जे सांगितलेलं की आम्ही तुमच्या सगळ्या ज्या काही सूचना आहेत त्या आम्ही ग्राह्य मान्य करतो, त्यांनी लेखी दिलेलं आहे. परंतु हे जर नाही झालं तर येणाऱ्या काळामध्ये दिशा फायटर्स आणि भारत आदिवासी संविधान सेना हे मोठं उग्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, हे त्यांनी लक्षात घ्यावं. परंतु याच्या पुढे खराब आणि निकृष्ट दर्जाची कामं खपून घेतली जाणार नाही, हे आम्ही लक्षात घ्यावं. नाहीतर आमचे कार्यकर्ते त्यांच्या जागेवर बंदोबस्त करतील, त्यांनी हे पण लक्षात घ्यावं. धन्यवाद.